नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. बघा, आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत. आज आहे पहिला दिवस. आता आपण गुरुचरित्र पारायणाची मांडणी करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, गुरुचरित्र पारायण करण्याच्या वेळेस आपण 4-5 पोळ्या टाकून घ्यायच्या. 4 पोळ्या कुत्र्यांना आणि 1 पोळी गाईला घालायची असते, तरच पारायणाला सुरुवात करायची असते. तरच गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी करताना सगळ्यात अगोदर आपण शुचिर्भूत होऊन नवीन वस्त्र परिधान करावे. घर स्वच्छ करून घ्यावे. एक चौरंग ठेवून त्यावरती आपल्याकडे जो कापड असेल तो ठेवून घ्यावा. पिवळा, चॉकलेटी, लाल कोणताही कलरचा कापड चालतो, पण शक्यतो पिवळाच ठेवा, कारण की पिवळा हा शुभ कलर आहे. महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो. बघा, आता आपल्याकडे फोटो मूर्ती असेल तर अभिषेक करू शकता. आपण मूर्ती पण आहे, पण ती देवघरामध्ये ठेवलेली आहे. आता आपण इथे फोटो ठेवणार आहोत. फोटोला गुलाबजल पाणी शिपडून एका स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे. आता अष्टगंध लावणार आहोत. सगळ्यात अगोदर देवाची स्थापना करून घ्यायची. दिव्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. आता नागविरीची पानं किंवा अक्षता थोडं टाकून घ्यायचं. त्यावरती फोटो ठेवायचा. फोटो ठेवल्यानंतर व्यवस्थित ठेवायचा आणि सप्ताहापर्यंत तो हलवायचा नाही. दिवा पण हलवायचा नाही. अखंड दिवा प्रज्वलित करायचा. श्री स्वामी समर्थ जप मंत्र चालू ठेवायचा. आता आपण कलश स्थापना करणार आहोत. एक डिशमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे. त्यामुळे ते हळद कुंकू टाकायचा. एक कलश तांब्याचा पाण्याने भरून घ्यायचा. बेटा, त्यामध्ये 1 रुपया सुपारी, हळद कुंकू, फूल आणि 5 विड्याची पाने ठेवायची. 5-7 वरतून खाली ओढायच्या कुंकवाने आणि 1 स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक हे शुभ चिन्ह असते. साधी सिंपल पूजा मांडणी करणार आहोत आपण. नारळ ठेवायचे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, धूप दीप दाखवून घ्यायचे आणि एक पंचरंगी धागा किंवा कलवा तांब्याला बांधवायचा. कारण की असे म्हटले जाते की तांब्या हे आपले घराचे रक्षण करते व येणारे संकट हे कळसावर्षी जाते. प्रत्येक स्त्रीने आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना आवश्यक करावी. बघा, इथे आता आपण कलश स्थापना करत आहोत. गुरुचरित्र हे आपण करत असतो. सामूहिक पण केंद्रामध्ये केले जाते, पण मी घरीच पूजा केलेली आहे. गुरुचरित्र पूजा मांडणी, कारण की स्वामी समर्थ महाराजांचा असा अनुभव येतात आपल्याला की खूप अनुभव येतात. महाराज हे प्रत्येकाच्या घरामध्ये जात नसतात आणि आपण स्वतःहून आणत नसतो. महाराजांना जिथे जावं असं वाटतं तिथेच महाराज जात असतात. आपली काही मागची जन्माची पुण्य असते तरच आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहणे, पती पत्नीमध्ये पटणे, काही येणारे विघ्न असतात ते येत नसतात आपल्यावर. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र आहे. वर्षातून 2 वेळेसच पारायण केले जाते, पण काही आपण आपल्या इच्छा असतात तर दर महिन्याला आपण करू शकतो, पण त्याचे नियम खूप पाळले जातात. सुतक, विटाळ असे नियम पाळले जातात. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसाचे वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तदामोदर सेवेसाठी करावे. वैदिक पारायण 7 दिवसाचे असणे गरजेचे आहे. गुरुचरित्र पारायण वाचताना काही अडथळा आला तर दुसऱ्याकडून वाचन करून घ्यावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. या ग्रंथाचे मोठमोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असह्य आजार झालेल्यांना, मारण, भानामाती इत्यादींना ग्रस्त झालेल्या, पितृदोष असणाऱ्या श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्त करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटाचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणत स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते.
श्री गुरुचरित्र हा अध्याय श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्य गुरुप्रणिती मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून ते दैवशक्ती भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादायिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकार शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रसुद्धा समाप्ती करण्यासाठी खालील नियम आपल्याला पाळावे लागतात. शुद्धता पण खूप महत्त्वाची असते. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतोवर शनिवारी व सांगता शक्यतोवर शुक्रवारी करावे, कारण शुक्रवारी हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांना निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना आपल्याला गव्हाची पोळीचे नैवेद्य खाऊन घालावे. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करावी. 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ जप या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचा टाईम हा एकच ठेवा, सकाळ किंवा संध्याकाळ. पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचनात बंद ठेवावे. पारायण काळामध्ये श्री गुरुचरित्राचे वाचन आपण करणार आहोत तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे आवश्यक. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मातृशौच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबावर जर मातृशौच आले किंवा जनशौच असेल तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. गुरुचरित्र पारायणास सुरुवात करण्यापूर्वी सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्यावे व धूपदीप लावून घ्यावे. आता बघा, आपण इथे आता पोथी स्थापना केलेली आहे. गुरुचरित्र पारायणाची संकल्पना. कोणतीही सेवा करताना संकल्पना आवश्यक करावी. संकल्पना केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नसते. आपल्या काही मनातील इच्छा, गोत्र असे म्हणून संकल्पना करावे व श्री स्वामी समर्थ जप चालू ठेवावे. हातामध्ये पाणी घ्यावे, हळद, कुंकू, अक्षता, फूल व असं म्हणावे की आपण या सेवेशी जोडलेले आहे. स्वामी महाराजांना निवेदन ठेवायचं की महाराज, तुम्ही गुरुचरित्र पारायण हे आमच्याकडून पूर्ण करून घ्यावे अशीच मी प्रार्थना करत आहे. आणि नंतर ते पाणी तामणामध्ये ठेवून एका झाडाला टाकून द्यावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राची पोथीस नैवेद्य दाखवून आरती नियमित करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे, कारण की आपल्याकडून काही गोष्टी घडत असतात, ते आपल्याकडून माफ व्हावे यासाठी क्षमा प्रार्थना किंवा श्री विष्णू स्तोत्र म्हणावे आणि चटईवर झोपावे. चरित्र पूजा मांडणी कशी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा, कारण की लाईक करायला काही पैसे लागत नाही. असेच पुन्हा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी सबस्क्राईब करावे लागतील, तेव्हाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.